आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुम्ही जे व्हिडिओज बनवता त्या व्हिडिओजला एक इम्प्रेसिव्ह अट्रॅक्टिव्ह थंबनेल कसा बनवायचा। आजचा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता बघितला तर मला विश्वास आहे की तुम्हाला थंबनेल बनवण्यासाठी दुसरा कोणताही व्हिडिओ बघण्याची गरज पडणार नाही। तर बघा, थंबनेल इम्प्रेसिव्ह अट्रॅक्टिव्ह बनवणं गरजेचं का आहे। जर तुमचा चॅनल ग्रो करण्यामागे सर्वात महत्त्वाचं काम जो कोणी करत असेल तो आहे तुमचा थंबनेल। आता बघा, थंबनेल काय करतो, तुमच्या चॅनलला व्ह्यूज आणतो। आता व्ह्यूज आणल्यानंतर तुमचा चॅनल म्हणजे तुमचा जर कंटेंट हा अट्रॅक्टिव्ह असेल तर त्या व्ह्यूजला तुमच्या सबस्क्रायबरमध्ये कन्वर्ट करण्याचं काम कोण करतो, तुमचा कंटेंट करतो। आणि तुमचा कंटेंट इम्प्रेसिव्ह किंवा अट्रॅक्टिव्ह बनवण्याचं काम सर्वस्वी काय आहे, तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्ही कसा कंटेंट बनवता। तर बघा, आता काय आहे, तुम्ही सपोज एखाद्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवला, एखाद्या टॉपिकवरती व्हिडिओ सपोज मी आता थंबनेलवरती व्हिडिओ बनवलाय, यूट्यूबवरती लाखो व्हिडिओ या टॉपिकवरती अवेलेबल आहे, पण तुम्ही माझाच व्हिडिओ का ओपन केला किंवा तुम्ही माझाच व्हिडिओ का बघणार आहात। तुम्हाला आतील कंटेंट माहित आहे का मी काय बनवलं आहे किंवा नाही। तुम्हाला काय फक्त थंबनेल इम्प्रेसिव्ह वाटला किंवा काहीतरी एखादं सेंटेन्स युनिक वाटलं थंबनेलमध्ये, तुम्हाला अट्रॅक्ट करणारं वाटलं, तेव्हा काय केलं, तुम्ही माझा व्हिडिओ ओपन केलेला आहे। मग आता हा व्हिडिओ ओपन केल्यानंतर तुम्ही माझा आतला व्हिडिओ कधी बघणार, जेव्हा तुम्हाला वाटेल की हा व्हिडिओ माझ्या उपयोगाचा आहे किंवा हा कंटेंट माझ्या कामाचा आहे किंवा तिथं कोणताही म्हणजे असं थंबनेल वेगळा दाखवला आहे कंटेंट वेगळा आहे, तर असं झालं तर तुम्ही लगेच काय करून द्याल, माझा व्हिडिओ स्किप करून द्याल। पण मी जर थंबनेलबद्दल व्हिडिओ टाकलेला आहे, मी जर थंबनेल शिकवणार आहे तरच तुम्ही माझा व्हिडिओ काय करणार आहे, बघणार आहे। त्यामुळे थंबनेल ज्या तुम्ही कंटेंट बनवला आहे त्याच रिलेटेड तुमचा थंबनेल बनवा। फक्त व्ह्यूज आणायचे आहे म्हणून तुमचा थंबनेल असं काही खोटा बिटा बनवत बसू नका, ठीक आहे। आता बघा, जसं तुम्हाला काय, तुम्ही जर सपोज व्हिडिओ बनवला, व्हिडिओ बनवल्यानंतर यूट्यूब काय करतो, तुमच्या व्हिडिओचा एक अल्गोरिदम तयार करतो। अल्गोरिदम कशा थ्रू तयार करतो, तुमचा थंबनेलवरून। आता एखादा टॉपिक रेट, जसं तुम्ही आता मी थंबनेलबद्दल व्हिडिओ बनवला, आता थंबनेलबद्दल व्हिडिओ बनवल्यानंतर जर एखाद्याने सर्च केलं थंबनेलबद्दलच, तर यूट्यूब काय करणार आहे, त्याला माझा हा थंबनेल पहिले काय करेल, सजेस्ट करेल किंवा त्याच्या सर्च फीडमध्ये ऍड करेल। तर सर्च फीडमध्ये ऍड केल्यानंतर तुम्ही माझ्या व्हिडिओला जर क्लिक कशावरून करणार आहे, थंबनेलवरून करणार आहे। इथं यूट्यूबचा काहीही रोल नाही, यूट्यूबचं फक्त काम आहे सजेस्ट करायचं, मग ओपन करायचं की नाही करायचं, तुम्ही थंबनेल कसा बनवणार याच्यावर डिपेंड आहे, ठीक आहे। तर त्यामुळे काय, सपोज जसं एक्झाम्पल घ्या, आता तुम्हाला सपोज लेडीजला काय असते, साड्या खरेदी करायची खूप हौस असते, मग त्या साड्या खरेदी करायला सपोज त्यांच्याकडे टाइम नाही, त्यांना पटकन एकदम लवकरात लवकर साडी घ्यायची आहे, तर ते काय करतील, त्यांना जर शॉप माहित असेल एक पर्टिक्युलर फिक्स याच्यात साड्या भेटतात तर त्या तिथे जातील, ठीक आहे। म्हणजे जसं एखादा चॅनल फिक्स माहित आहे तुम्हाला, तुमच्याकडे खूप कमी टाइम आहे आणि तुम्हाला जर चॅनल फिक्स माहित आहे, काय कराल तुम्ही, तो डायरेक्ट त्या चॅनलवरती ओपन कराल। पण तुम्हाला त्या रिलेटेड चॅनल माहित नाही, तर तुम्ही काय करा, वरच्या वर काय कराल, जसं मी काय कराल, जाताना गाडीवरती फिरता 2-3 मॉल बघल, 2-3 शॉप बघल, बाहेर जे पोस्टरला किंवा बॅनरला लावलेल्या साड्या असतील, मला जर त्या इम्प्रेसिव्ह वाटल्या, अट्रॅक्टिव्ह वाटल्या, तरच मी काय करेल, शॉपमध्ये एंट्री करेल। ज्या शॉपमध्ये म्हणजे साड्या खूप छान असतील पण त्यांनी बाहेर पोस्टरलाच एकदम भंगार साड्या लावलेल्या असतील, त्या शॉपमध्ये मी जाणार आहे का, नाही जाणार आहे। पण ज्या म्हणजे पोस्टरला एकदम छान अट्रॅक्टिव्ह साड्या लावल्या आहे तिथे मी काय करेल, बिंदास एंट्री करेल, ठीक आहे। भले मला नाही आवडली तर मी रिटर्न येईल। तसंच व्ह्युअर्सचं आहे, तुमचा थंबनेल आवडला ते तुमच्या व्हिडिओजला ओपन करतील, नाही आवडला तर व्हिडिओ स्किप करून बाहेर निघून येतील, ठीक आहे। असे भरपूर एक्झाम्पल्स आहे, म्हणजे मी लाखो एक्झाम्पल ह्या रिलेटेड देऊ शकते की थंबनेल किती इम्पॉर्टंट आहे। पण आता जर मी तुम्हाला एवढी सगळी माहिती सांगत बसली किंवा सगळे व्हिडिओज देत बसले, एक्झाम्पल सांगत बसली, तर हा व्हिडिओ खूप लेंथी होऊन जाईल आणि आपला विषय साईडला राहून जाईल। त्यामुळे टाइम न वेस्ट करता मी काय करते, लगेच व्हिडिओला सुरुवात करत आहे। तर थंबनेल आपल्याला काय बनवायचा आहे, एकदम साधा सोपा बनवायचा आहे, जास्त किचकट काम ठेवायचं नाहीये। म्हणजे एकदम साधारण व्यक्तीला, न शिकलेल्या व्यक्तीला पण हा थंबनेल बनवता आला पाहिजे, इतक्या साध्या सोप्या भाषेत मी सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। थंबनेल बनवण्यासाठी काय करणार आहोत, पिक्सेल लॅब नावाचं ऍप्लिकेशन काय करणार आहोत, इन्स्टॉल करणार आहोत। जर तुमच्याकडे ऑलरेडी इन्स्टॉल असेल तर ठीक आहे, नसेल इन्स्टॉल तर तुम्ही प्ले स्टोरवरून फ्रीली डाउनलोड करू शकतात। मी ऑलरेडी डाउनलोड केलेलं आहे, तुम्ही माझ्या स्क्रीनवरती बघू शकता, पिक्सेल लॅब नावाचं ऍप्लिकेशन। ते मी काय करत आहे, ओपन करत आहे। ओपन केल्यानंतर तुम्हाला फ्रंट स्क्रीन अशी दिसते। तर फ्रंट स्क्रीनमध्ये आता हा काही थंबनेल साईज नाहीये, आपल्याला थंबनेल साईज घ्यायची, मग ती कशी घेणार, वरती 3 डॉट वरती जायचं आहे। 3 डॉट वरती गेल्यानंतर तुम्हाला एक्सपोर्ट इमेजच्या खाली इमेज साईज ऑप्शन दिसत आहे, ते इमेज साईज वरती जायचं आहे। आता तुम्हाला काय दिसते, प्रेझेंट कस्टम दिसत आहे, तिथे ॲरो वरती जायचं आहे। ॲरो वरती गेल्यानंतर तुम्हाला ऑप्शन दिसत आहे स्क्वेअर, प्रोफाईल पिक्चर, यूट्यूब चॅनल बॅनर, यूट्यूब थंबनेल। तर आता आपल्याला काय करायचं, यूट्यूब थंबनेल बनवायचं, मग आपण यूट्यूब थंबनेल वरती क्लिक केलं आणि इथे काय करणार आहोत, ओके बोलणार आहोत। आता ओके केल्यानंतर हा झाला तुमचा यूट्यूब थंबनेलचा साईज।
आता याचं काय करायचं, आपल्याला न्यू टेक्स्ट आलेला आहे. न्यू टेक्स्ट आपल्याला आता गरजेचं नाहीये, तर आपण याला आधी काय करू, डिलीट करू. आता याला डिलीट करण्यासाठी वरती तुम्हाला डिलीटचा आयकॉन दिसत आहे, तिथे क्लिक करायचं आहे आणि ओके करायचं आहे. आता हा झाला तुमचा प्लेन बॅकग्राऊंड. आता याला जर तुम्हाला कलर चेंज करायचा असेल तर आता कलर चेंज करण्यासाठी आपण काय करतोय, ह्या आयकॉनवरती क्लिक केला आहे. आता ह्या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पहिला ऑप्शनच दिसत आहे कलरचा. आता कलरवरती क्लिक केल्यानंतर बघा, कलरवरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही प्लेन कलर यूज करू शकता. ग्रेडियंटवरती जर क्लिक केलं तर तुम्ही मिक्सिंग कलर यूज करू शकता. ठीक आहे, तर सध्या मला काय करायचंय, मला प्लेन कलर वापरायचा आहे, मी प्लेन कलर वापरत आहे. तुम्हाला जर मिक्सिंग वापरत असेल तर तुम्ही ग्रेडियंट यूज करा. आता मी काय करते, कलरवरती जाते आणि ब्लॅक कलर घेते बॅकग्राऊंडला. आता इथं काय करते, मी ओके करते. या पद्धतीने माझा बॅकग्राऊंड ब्लॅक कलरचा सेट झाला आहे. आता मला इथे काय करायचंय, फोटो ऍड करायचा आहे. मग मी फोटो कसा ऍड करणार बघा, तर सपोज जर तुमचा कुकिंग चॅनल असेल तर तुम्ही फोटो अशा पद्धतीने आधीच फोटो काय करून ठेवा, क्लिक करून ठेवा. तर फोटो क्लिक करताना सपोज जर तुमचा कुकिंग चॅनल असेल तर तुमची फायनल डिश तयार झाली तर त्या फायनल डिशला अशा प्रकारे सजवा किंवा तिला अशा प्रकारे प्रेझेंट करा म्हणजे समोरच्याला बघताच तोंडाला पाणी येईल. आणि तो फोटो पण अशा अँगलने कॅप्चर करा का दिसताना अजून लुकिंगला एकदम छान दिसला पाहिजे. किंवा तुम्ही एखादा स्पोर्ट चॅनल करताय, स्पोर्ट चॅनल, तर त्या रिलेटेड तुम्ही काय करा, पिक्चर ऍड करा. किंवा तुम्ही एखादा शॉकिंग काहीतरी व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर शॉकिंग पिक्चर म्हणजे तुमच्या फेसिंगमध्ये त्याचे शॉकिंग एक्सप्रेशन आले पाहिजे. ह्या पद्धतीने तुमचा काय करा, फोटो कॅप्चर करून ठेवा. ऑलरेडी मी आता माझा एक फोटो कॅप्चर करून ठेवलेला आहे, तुम्ही काय करताय इथे ऍड करत आहे. आता फोटो ऍड करण्यासाठी आपल्याला काय करायचंय, वरती प्लस आयकॉन दिसतोय, त्या प्लस आयकॉन वरती काय करायचंय, क्लिक करायचं आहे. तिथे तुम्हाला टेक्स्ट, करंट डेट, स्टिकर, शेप्स, फ्रॉम गॅलरी दिसते. तर मी काय करणार आहे, फ्रॉम गॅलरीवरती जाते. फ्रॉम गॅलरीमध्ये गेल्यानंतर मी आता जो फोटो माझा डाउनलोड करून ठेवलेला तर तो काय करतेय बघा, ओपन करते. हा फोटो मी आता काय करते, ओके करत आहे. आता बघा याच्यामध्ये काय करते, मी जो फोटो घेतला आहे त्या फोटोचा बॅकग्राऊंड मी काढून टाकलेला आहे. तसेच मी आता युट्यूबचा लोगो किंवा इन्क्रीजिंग एरो सर्व वापरणार आहे. मग त्यांचा बॅकग्राऊंड मी कसा रिमूव्ह केला किंवा जर तुम्हाला माहीत नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मग त्या रिमूव्ह कशा करायच्या मी त्यावरती व्हिडिओ नक्की घेऊन येईल. ठीक आहे, तर बघा आता मी हा माझा काय केला, फोटो ऍड केला. पण ह्या फोटोला मला असं म्हणजे इम्प्रेसिव्ह दिसला पाहिजे किंवा उठून दिसला पाहिजे. त्यासाठी काय करायचं आहे बघा, मला हाच काय करायचं आहे, पुढे स्क्रोल करत चालायचं आहे. सॉरी, मधला जो एरो दिसत आहे, आयकॉन आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे. मधला आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, याला स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला स्ट्रोकचा ऑप्शन आला, त्या स्ट्रोकच्या ऑप्शनवरती जायचं आहे. स्ट्रोकला काय करायचं आहे, इनेबल करायचं आहे. आता मी इथे काय करते, व्हाईट कलरचा स्ट्रोक घेते आहे. ठीक आहे, व्हाईट कलर घेते. याची जर तुम्हाला थिकनेस वाढवायची असेल, विड्थ वाढवायची असेल तर तुम्ही काय करू शकता, स्ट्रोक विड्थवरती जाऊन कमी जास्त करू शकता. तर ठीक आहे, मी आता सध्या एवढीच ठेवते आणि याला काय करते, ओके करते. आता ओके केल्यानंतर हा फोटो काय करायचा आहे, तुम्हाला व्यवस्थित ऍडजस्ट करून घ्यायचा आहे. आता मी व्यवस्थित ऍडजस्ट केलेला आहे. आता याला मला अजून थोडं म्हणजे उठावदार किंवा इम्प्रेसिव्ह करायचं आहे. मी काय करेल, शॅडोवरती जाईल, शॅडोला क्लिक करेल, शॅडोला इनेबल करेल. इनेबल केल्यानंतर फक्त काय करेल, ओके करेल. आता ओके केल्यानंतर हा फोटो कसा दिसतोय बघा, लुकिंगला एकदम असा उठून दिसत आहे. आता मला इथे काय करायचंय, सपोज आता मी काय करते, युट्यूब थंबनेल फक्त 5 मिनिटात बनवा, व्हिडिओ म्हणजे व्ह्यूज 100% वाढवा, असं मला काय करायचं, सेंटेन्समध्ये लिहायचं. मग मी एकाच सेंटेन्समध्ये लिहिल का नाही, त्याला थोडं इम्प्रेसिव्ह फॉर्ममध्ये प्रेझेंट करेल. मग आता कसं करेल, तर बघा मी पहिले काय करते, युट्यूब नाव ऍड करत आहे. मग आता मी काय करेल, ए वरती तुम्हाला खाली दिसत आहे ए, त्या ए वरती जाईल. ए वरती गेल्यानंतर तुम्हाला प्लस आयकॉन आलेला आहे टेक्स्ट, त्या टेक्स्ट वरती जाईल. आता तुम्हाला न्यू टेक्स्ट आलेला आहे. परत खाली एडिटचा ऑप्शन आलेला आहे, त्या एडिटच्या ऑप्शनवरती क्लिक करेल. आता इथे काय करायचंय, मला युट्यूब नाव काय करायचंय, ऍड करायचं आहे, युट्यूब. आता मी काय करते, युट्यूब टाईप केला आहे, ओके करते. आता या युट्यूबला काय करते, इकडे स्क्रोल करून घेते, थोडं त्याला मोठं करते. ठीक आहे, आता याला केल्यानंतर काय करते, याला मी याचा कलर चेंज करते किंवा आधी फॉन्ट चेंज करते. आता फॉन्ट कसा चेंज करायचा बघा, तुम्ही फक्त ए वरती क्लिक केलेला आहे, ॲरो काय करत झाला तुमचा, स्क्रोल करत चला. आता इथे तुम्हाला फॉन्ट आलेला आहे AB फॉन्ट. आता फॉन्टवरती क्लिक केल्यानंतर मी जनरली आर्म वेस्टलर जी आहे फॉन्ट ती यूज करते. तुम्हाला जी चांगली वाटेल ती तुम्ही काय करू शकता, यूज करू शकता. तर आता मी आर्म वेस्टलर काय केली, फॉन्ट साईज घेतलेली आहे आणि त्याला ओके करत आहे. आता ओके केल्यानंतर मला काय करायचं आहे, याचा ह्या नावाचा युट्यूबचा कलर चेंज करायचा आहे. मग मी काय करेल, कलरसाठी परत काय करेल, स्क्रोल करेल, ऑप्शन बघत चला. आता कलरवरती गेली, कलरवरती गेल्यानंतर मला काय करायचं, याचा रेड कलर घ्यायचा आहे. मग मी काय करते, रेड कलर घेतला. ठीक आहे, आता याला मी केलं ओके. आता मला याचा बॅकग्राऊंड घ्यायचा आहे. बॅकग्राऊंड म्हणजे बॅकग्राऊंड काय होणार आहे, माझं युट्यूब नाव काय दिसणार आहे, अजून थोडं इम्प्रेसिव्ह दिसणार आहे. ठीक आहे, तर स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला बॅकग्राऊंडचा ऑप्शन दिसतोय. तर ठीक आहे, बॅकग्राऊंडवरती काय केलं, मी क्लिक केलं. याला इनेबल केल्यानंतर
प्लेन बॅकग्राऊंड येलो कलरचा घेतला मी. ओके, आता याला ओके केलं. आता हे नाव अजून इम्प्रेसिव्ह दिसण्यासाठी मी काय करेल, स्ट्रोक प्रोव्हाइड करेल. तर स्ट्रोक प्रोव्हाइड करण्यासाठी तुम्हाला ऑप्शन दिसत असेल, स्ट्रोकवरती गेल्यानंतर इनेबल करायचं आहे. इनेबल केल्यानंतर व्हाईट स्ट्रोक घ्यायचा आहे. आता व्हाईट स्ट्रोक घेतल्यानंतर मी याला काय करेल, जनरली तुम्हाला विड्थ वाढवायची असेल तर वाढवा, नसेल वाढवायची तर ॲज इट इज तशीच ठेवा. आता मी काय केले, विड्थ वाढवली आहे आणि ओके केलेला आहे, थोडी नॉर्मल. तर आता यानुसार काय आहे, म्हणजे तुम्हाला कलर कोणता घ्यायचा किंवा कोणता कलर चांगला वाटेल हे तुम्ही तुमच्या म्हणजे एक्सपिरियन्सनुसार किंवा तुमच्या इमॅजिनेशन शिवाय ठरवू शकता. मी सांगणार नाही की हाच कलर घ्या, तुम्हाला जो अट्रॅक्टिव्ह वाटेल तो कलर तुम्ही घेऊ शकताय. फक्त मी सांगते का कलर कसा ॲडजस्ट करायचा किंवा त्यांची फॉन्ट कशी ॲडजस्ट करायची किंवा त्याला स्ट्रोक कसा प्रोव्हाइड करायचा की तो जास्तीत जास्त इम्प्रेसिव्ह दिसेल. ठीक आहे, आता माझं यूट्यूब नाव जनरली काय झालं आहे, ॲड झालेलं आहे. आता मी यूट्यूबबद्दल सांगते म्हणून मी काय करते, याच्यासोबत यूट्यूबचा काय करते, एक सिम्बॉल ॲड करते जो मी ऑलरेडी माझ्या गॅलरीमध्ये काय करून ठेवलेला आहे, डाउनलोड करून ठेवलेला आहे. तर बघा आता मी काय करते, प्लसवरती जाते, वरती प्लसवरती गेल्यानंतर फ्रॉम गॅलरीमध्ये गेली. आता मी फ्रॉम गॅलरीमध्ये गेल्यानंतर काय करते, यूट्यूबचा जो थंब म्हणजे सिम्बॉल डाउनलोड करून ठेवलेला आहे तो सिम्बॉल काय करते, ओपन करत आहे. आता हा ओपन केल्यानंतर त्याला ओके करत आहे. आता याची साईज मला कमी करायची आहे, तुम्ही काय करेल, ह्या डॉटवरती क्लिक करून याची साईज काय करेल, कमी करेल. आता बघा याला मी काय करते, मला थोडं मूव करायचं, ते तुम्हाला खाली जो चंद्रकोर सारखा ॲरो दिसतोय त्याच्यावरती काय करायचं, त्याला फिरवायचं आहे. मग तुमच्या पद्धतीने तुम्ही काय करा, त्याला ॲडजस्ट करा. आता याला मला काय करायचं, सपोज असं सेम घ्यायचं आहे, यूट्यूब म्हणजे परत बॅकला लावायचं आहे. तर मी काय करेल, मधल्या आयकॉनवरती क्लिक केलं, मधल्या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला वरती कॉपीचा ऑप्शन दिसत आहे लगेच. तर त्या कॉपीवरती क्लिक केल्यानंतर डबल तो सिम्बॉल आलेला आहे. मग तो सिम्बॉल मी काय करेल, फक्त मागे स्क्रोल करेल. झालं या पद्धतीने यूट्यूब नाव. आता मला काय करायचं आहे, मेन माझा थंबनेल रिलेटेड व्हिडिओ आहे, मग मला थंबनेल काय करायचं आहे, फोकस करायचा आहे. मग मी ते नाव जास्तीत जास्त काय करेल, मोठं ठेवेल. आता मी परत काय वरती जाईल, प्लसवरती जाईल, प्लसवरती गेल्यानंतर टेक्स्टवरती जाईल. आता हे टेक्स्ट मी काय करेल, एडिट करेल. ए वरती जायचं, ए वरती गेल्यानंतर परत एडिटमध्ये जायचं. एडिटमध्ये गेल्यानंतर इथे मी काय टाकेल, थंबनेल. आता बघा थंबनेल टाकला आहे मी. आता याला काय करत आहे, ओके करत आहे. आता या थंबनेलला मी काय करते, व्हाईट कलरच ठेवते, फक्त याचं काय करते, फॉन्ट चेंज करते. आता फॉन्ट कसा चेंज करायचा बघा, पुढे जायचं आहे तुम्हाला स्क्रोल करून, परत फॉन्टचा ऑप्शन आलेला आहे, आर्म वेस्टर घ्यायचा आहे. आर्म वेस्टर केल्यानंतर त्याला ओके करायचं आहे. आता ओके केल्यानंतर याला काय करते, मी परत स्ट्रोक प्रोव्हाइड करते की जनरली हा अजून उठून दिसेल. ठीक आहे, तर बघा आता स्ट्रोक प्रोव्हाइड केला, स्ट्रोकला मी काय करेल, इनेबल करेल. पण मी याला ब्लॅक कलरचा स्ट्रोक ठेवेल, कारण ऑलरेडी म्हणजे तुम्हाला जसं छान वाटेल तसं. आता मी ब्लॅक कलरचा स्ट्रोक प्रोव्हाइड केला, त्याची साईज थोडी काय करते, वाढून घेत आहे आणि ओके केलं. आता त्यानंतर परत शॅडो प्रोव्हाइड करते, शॅडो इनेबल करायची आहे आणि ओके करायचे आहे. इथपर्यंत तुमचं थंबनेलचं झालेलं आहे. तर मला अजून काही ॲड करायचं असेल, सपोज मला आता अंडरलाईन घ्यायची आहे खाली, तर मी अंडरलाईनला काय करेल बघा, इथं तुम्हाला बी स्टाईल दिसत आहे, तर त्या स्टाईलवरती जाईल. आता स्टाईलवरती गेल्यानंतर तुम्हाला यू आणि खाली लाईन दिसत आहे, तो आहे अंडरलाईन. जर तुम्हाला इन्क्लाइन करायचं असेल म्हणजे त्याला जर आडवं करायचं असेल तर तुमचा जो आय दिसतोय तर तिथं क्लिक करायचं आहे. बोल्ड म्हणजे तुम्हाला अजून डार्क करायचं असेल तर तुम्ही बी वर क्लिक करू शकता. पण सध्या मला अंडरलाईन करायचं, मी काय करते, यू वरती क्लिक करत आहे आणि ओके केलं. या प्रकारे माझं थंबनेल नावाचं एडिटिंग झालेलं आहे. आता मला काय करायचं आहे, बनवा फक्त 3 मिनिटात असं टाईप करायचं आहे. परत मी काय करणार आहे, वरती प्लसवरती जाणार आहे, परत टेक्स्ट ॲड करणार आहे. या टेक्स्टला परत काय करणार आहे, ए वरती जाऊन क्लिक करणार आहे आणि एडिटचा ऑप्शन येतोय, त्या एडिटवरती जाऊन काय करू शकते, मी हे नाव एडिट करू शकते. तर आता मी याला काय करणार आहे, ओके करणार आहे. ओके केल्यानंतर याला परत स्क्रोल करून खाली आणणार आहे. आता मी याला काय करते, एक व्हाईट कलरचा बॅकग्राऊंड घेते आणि रेड कलरचं काय करते, नाव घेते. तर आता बॅकग्राऊंड आधी पहिले मी काय करते, फॉन्ट चेंज करते. फॉन्ट चेंज करण्यासाठी परत AB वर जाईल, फॉन्ट चेंज करेल. आता परत आर्म वेस्टर फॉन्ट घेतलेली आहे, तिला ओके करेल. आता ओके केल्यानंतर मला हिचं बॅकग्राऊंड चेंज करायचं आहे. मी बॅकग्राऊंड काय घेते, एक रेड बॅकग्राऊंड घेते. रेड बॅकग्राऊंड घेतला, याला व्हाईटच ठेवते. ठीक आहे, आणि आता याला काय करते, ओके करते. आता ओके केल्यानंतर याला जर मला स्ट्रोक प्रोव्हाइड करायचा आहे तर मी स्ट्रोक काय करते, व्हाईट कलरचं टेक्स्ट आहे म्हणून ब्लॅक कलरचा काय करते, स्ट्रोक प्रोव्हाइड करते. मग ब्लॅक कलरवरती क्लिक केल्यानंतर परत काय करते, ओके करते. आता बघा मी परत काय करते, शॅडोवरती जाते. शॅडोवरला काय करते, इनेबल करते. शॅडो आणि स्ट्रोक प्रोव्हाइड केल्यामुळे काय होते, जनरली कोणताही तुम्ही कंटेंट घेतला तर तो काय दिसतोय, अजून जास्त उठून किंवा इम्प्रेसिव्ह दिसत आहे. ठीक आहे, आता झालं बनवा फक्त 5 मिनिटात. हे झाले माझं टाईप करून. आता मी काय सांगेन, जास्तीत जास्त व्ह्यूज काय होणार तुमच्या व्हिडिओजला येणार आहे, म्हणजे 501% व्ह्यूज वाढणार असं टाईप करते. परत त्याच्यासाठी काय करावं लागेल, मला प्लस आयकॉनवरती जावं लागेल. आता प्लसवरती गेले, परत टेक्स्टवरती जाणार. टेक्स्टवरती गेल्यानंतर तुम्हाला दिसत आहे एडिट आयकॉन, त्या एडिटवरती क्लिक केल्यानंतर इथे काय करायचं, आपल्याला टाईप करायचं आहे
100% व्ह्यूज वाढवा। तुम्ही काय करणार आहे, 100% व्ह्यूज वाढवा, याला काय करणार आहे, ओके करणार आहे। ओके केल्यानंतर बघा तुम्ही काय करू शकता, याला ऍडजस्ट करू शकताय। आता याचं तुम्हाला जर फॉन्ट चेंज करायचं असेल तुम्ही काय करणार, परत फॉन्ट वरती जाणार आहे, आर्म रेस्टलर करणार आहात, याला ओके करायचं आहे। ओके केल्यानंतर आता मी याला काय करणार आहे, जनरली असंच नॉर्मल ठेवणार आहे, फक्त याचं काय करते, स्ट्रोक वाढवून घेते। तर आता याला स्ट्रोक अप्लाय करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, स्क्रोल करून परत स्ट्रोक वरती जायचं आहे, स्ट्रोक इनेबल करायचा आहे। इनेबल केल्यानंतर मी याला काय करते, एक पिंक कलरचा स्ट्रोक प्रोव्हाइड करते आणि ह्या स्ट्रोकची विड्थ थोडी जास्त वाढवून घेते। ठीक आहे, बघा अशी ह्या प्रकारे काय करते, स्ट्रोकची विड्थ वाढवून घेत आहे। आता हे झालं ओके। आता आपल्याला काय आहे, 100 व्ह्यूज वाढवा। मग आपण वाढवत आहे, मग आपण इथे काही अजून इम्प्रेसिव्ह बनवण्यासाठी काय करू शकतो, इन्क्रीजिंग एरो डाउनलोड करू शकतो। तो मी डाउनलोड करून ठेवलेला आहे। तो ऍड कसा करायचा, प्लस मध्ये जायचं, फ्रॉम गॅलरीमध्ये जायचं, फ्रॉम गॅलरीमध्ये गेल्यानंतर ॲरो दिसत आहे तुम्हाला, तो ॲरोवरती क्लिक करून तो ॲरोला काय करायचं, ओके करायचं आहे। आता हा ॲरो काय करायचा आहे, तुम्हाला ऍडजस्ट करायचा आहे। आता कुठे ऍडजस्ट करायचा आहे, बघा तुमचे व्ह्यूज वाढवा आहे, तिथे काय करायचं आहे, तुम्हाला बॅकला काय करायचं आहे, तो ऍड करायचा आहे। ह्या पद्धतीने मी काय केला, ॲरो ऍड केला। आता काय आहे, व्ह्यूज वाढवा म्हणजे काहीतरी असं स्पार्कल, म्हणजे स्पार्कल सारखं स्टिकर टाकतं। जर तुम्हाला स्टिकर ऍड करायचं असेल ते कसं माहित करायचं त्यासाठी सांगते। वरती प्लस वरती जायचं, स्टिकर वरती जायचं, स्टिकर वरती गेल्यानंतर तुम्हाला जो स्पार्कलचा ॲरो दिसत आहे मी तो काय करते, ऍड करते। ऍड केल्यानंतर त्याला काय करायचंय, स्क्रोल करून खाली आणायचं आहे, जसं 100% व्ह्यूज वाढवा तिथे आणायचं आहे। या प्रकारे काय झालंय, तुमचा थंबनेल बनवून रेडी झालेला आहे। मग आता या थंबनेलला डाउनलोड कसं करायचं, तर वरती 3 डॉट्स वरती जायचं आहे। 3 डॉट्स वरती गेल्यानंतर तुम्हाला एक्सपोर्ट इमेज दिसत आहे, एक्सपोर्ट इमेज मध्ये जायचं आहे। तुम्हाला काय करायचं आहे, बघा क्वालिटी आता कस्टम आहे, तुम्हाला काय करायची, इथं अल्ट्रा करायची आहे, म्हणजे तुमचा थंबनेल जास्तीत जास्त छान दिसेल। तर अल्ट्रावरती गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं, फक्त सेव्ह टू गॅलरी म्हणायचं आहे। तर ह्या प्रकारे काय झालंय, तुमचा थंबनेल सेव्ह झालेला आहे। या प्रकारे तुम्ही काय करणार आहे, तुमचा व्हिडिओ तुम्ही अपलोड करताना हा थंबनेल काय करायचा आहे, तिथे तुम्हाला अपलोड करायचा आहे। या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, एकदम इझिली थंबनेल बनवू शकताय। थोडं जर किचकट वाटत असेल तर म्हणजे एकदा दोनदा जर तुम्ही थंबनेल कोणत्याही टॉपिकवरती बनवून बघितला तर इझिली तुम्ही दुसऱ्या तिसऱ्या दिवशी थंबनेल काहीही न करता 5 मिनिटात तुम्ही थंबनेल बनवू शकताय। ठीक आहे, तर अशाच नवनवीन माहितीसाठी म्हणजे मी यूट्यूब संबंधित नवीन रेग्युलर माहिती घेऊन असते तुमचा चॅनल ग्रो करण्यासाठी। तर तुम्हाला जर माहिती आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा। भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।